शहरातील साफसफाईच्या मक्त्यात काम करणाऱ्या कामगारांचे मे महिन्याचे पगार जून महिन्याचा 16 तारखेपर्यंत झालेले नाही, त्यामुळे सफाई कामगारांनी आंदोलन केले। 2 दिवसापासून कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे शहरात कचरा कोंडी निर्माण झाली होती। जून महिना अर्धा उलटला तरी देखील मे महिन्याचा पगार न झाल्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती। नुकत्याच शाळा सुरू झाल्यामुळे आपल्या पाल्यांना शाळेत जाण्यासाठी वह्या पुस्तके दप्तर कसे घ्यावे असा प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकला होता। मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या सफाई कामगारांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट आल्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते। अखेर बुधवारी सायंकाळी वेतन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। दादा, कालपासून तुमचं आंदोलन सुरू आहे, घंटागाड्या सर्व बंद आहेत, शहरामध्ये कचराकोंडी झालेली आहे। नेमकं आंदोलन कशाबद्दल आहे तुमचं? नेमकं आंदोलन आमचं जे आहे ना, साधारणतः वॉटर गॅस कार्ड पेमेंट बाकी आहे, तर 1.5 महिन्यापासून त्यांच्याकडे आजपर्यंत पेमेंट होत आहे। पण आम्हाला नगरपालिकेमध्ये गेले, आम्ही उदय बापूंशी भेटले, तर उदय बापूंशी बोलणं झालं व तुमचं पेमेंट संध्याकाळपर्यंत पडून जाईल बा, आज संध्याकाळपर्यंत असं उदय बापूंनी सांगितलं होतं। मग नंतर काही मुलांचं म्हणणं पण नाही की बुवा यांनी मागे असंच आपल्याला एक चॉकलेट दिली होती, परत नंतर आपण असंच का, मग म्हणे उद्या जोपर्यंत पेमेंट पडणार नाही तोपर्यंत आपण गाड्या काढू नाही, झाडू कामगार जाणार नाही, सफाई कामगार जाणार नाही, असा हा एक निर्णय सर्वांचा ठरला होता। मग त्याप्रमाणे बाबा म्हटलं सकाळी आज गाड्या काढण्यासाठी आले, काही विषय झाला। मग त्या संदर्भात असं झालं की तुम्ही म्हणे गाड्या काढा। आता मग नंतर कालच असं उदय बापू बोलले की यांचा ठेका संपला आहे म्हणे आजपर्यंतचा, आणि तुम्ही आमच्याकडे न मागता डायरेक्ट पेमेंट वॉटर गॅसकडेच मागा, तुमचा अधिकार तिथंच आहे बा। आता खरंच आमचा अधिकार वॉटर गॅसकडेच आहे। मग आम्ही वॉटर गॅसकडे मागितलं, हे आमचे जे नितीन सर आहे त्यांच्याकडे मागितलं, का सर काय कर, तर ते म्हणता आम्ही करतो, पण ते ठोस निर्णय देत नाही ना, केव्हा करतो काय करतो, त्याच्यामुळे हे काम बंद ठेवलं। म्हणजे जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत तुमची भूमिका कायम राहणार आहे, स्पष्ट असणार आहे, काम बंद आंदोलन कायम राहणार आहे कायम। आणि घंटागाड्यांसंदर्भात पण अनेक अडचणी आहेत, बऱ्याच गाड्या बंद पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे कचरा उचलला जात नाही किंवा ट्रॅफिक होते रॅम्पवर, असा पण विषय आमच्यापर्यंत आलेला होता, त्याबद्दल काय म्हणाल? हो बरोबर, तो पण विषय बरोबर आहे। काय आहे, काही मेंटेनन्स अभावी आमच्या गाड्या 7 गाड्या आहे मोठ्या कॉम्पॅक्टर, तर मेंटेनन्स अभावी त्या गाड्या बंद आहेत। तर काही दिवस 2 गाड्या 3 गाड्या चालू असल्यामुळे काय होतं, आणि एवढ्या प्रत्येक रॅमवर जाणं आणि सिटीच्या ट्रॉफिकमधून जाणं ते अशक्य होतं। काही आमच्या खदांमध्ये काही गाड्या पाणी पावसामुळे फसत होत्या, त्याच्यामुळे तो थोडा प्रॉब्लेम येत होता आमच्या घंटागाड्याला, त्यांना एक रॅमवर थांबावं लागत होतं, कमी गाड्या, तेवढं आम्ही ॲडजस्टमेंट करत होतो। म्हणजे आमच्या मुलांचं मग काय 3 ते 4 वाजत होते घरी यायला, आम्ही तर रात्री म्हणजे 7 आणि 8 वाजता घेत होतो। तुमचं पगार आज किंवा उद्यामध्ये नाही झाला तर तुम्ही काम बंद कायम राहणार आहे, ही भूमिका तुमची कायम असणार आहे? स्पष्ट भूमिका आहे। ओके, काम बंद राहणार आमचं, चालेल। काय काही मजुरांना